हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या फॅशन किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे. आज आपण बनवत आहोत रव्याचे पापड, पण त्यामध्ये आपण बिटाचा वापर करून रव्याचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजेच पावशेर रवा घेतलेला आहे. तो आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा असे नवनवीन पदार्थ बनवू शकाल. आता चमच्याने हे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या रव्यामध्ये जी घाण असेल ती वरती पाण्यावरती पोहायला लागेल. 10 मिनिट हे असंच ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये स्वच्छ पाणी घालून रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी याचे पापड बनवायचे आहेत. आता आपण सकाळी यातील पाणी काढून घेणार आहे. हे सर्व पाणी मी काढून घेणार आहे आणि यामध्ये नंतर अर्धा लिटर पाणी घालून ते ठेवणार आहे. आता यामध्ये मोजून मी अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे. आता आपण साहित्य पाहूयात. 1 बीट मी पेस्ट करून घेतलेले आहे. 1 चमचा मी जिरे घेतलेत, थोडासा पापड खार, 2 चमचे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ म्हणजे रवा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं भांड्यामध्ये 1 लिटर पाणी ठेवलेलं आहे. त्यात आता पांढरे तीळ, जिरे, चिमटभर पापड खार नाही घातला तरी चालेल आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक केलेली पेस्ट बिटाची घालून घ्यायची आहे. यामुळे पापड आपले हेल्दी बनतातच आणि पापडाला रंग सुद्धा छान येतो. आता आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. उकळी लवकर यावी म्हणून आपण त्यावरती झाकण ठेवणार आहोत. छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला यामध्ये भिजवलेला रवा घालून ते गरगटून घ्यायचं आहे. रवा घालत असताना आधी एकदा ते मिश्रण हलवून घ्यायचं आणि नंतरच थोडं थोडं घालून आपण हलवून घेणार आहोत. सतत हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत. एकदम घातलं आणि हलवलं नाही तर मग गुठळ्या तयार होतात. हे भांडं आपलं छोटं पडतंय. मी थोडंसं मोठं भांडं घेऊन त्यामध्ये हे शिजवून घेणार आहे. आपल्याला जर मिश्रण शिजत असताना वाटलं पाणी कमी पडतंय तर आपण गरम करून पाणी त्यामध्ये ॲड करू शकतो. सुरुवातीला बनवताना थोडासा अंदाज चुकला तरी हे पापड अजिबात बिघडत नाहीत. गरम करून पाणी यामध्ये ॲड करू शकतो किंवा नंतर टेस्ट बघून यामध्ये मीठ सुद्धा आपण ॲड करू शकतो.
अगदी कमी वेळात कमी साहित्यात एकदम झटपट पापड बनतात। पावशेर रव्याचे जवळजवळ 70 पापड बनतात। हे सतत हलवत राहायचं आहे आधीमध्ये। मला हे थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी गरम करून 1 ग्लासभर पाणी त्यात ॲड केलेलं आहे। आता मी थोडंसं मिश्रण घेऊन त्यात मीठ कमी जास्त आहे का पाहणार आहे। थोडं मीठ कमी वाटतंय, त्यामुळे मी अगदी अर्धा चमचा मीठ यामध्ये घालून घेणार आहे। मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि हे जवळजवळ 70% शिजलेलं आहे। असंच हलवत आपण बाकीचं शिजवून घेणार आहोत। आता मी हे गॅस बंद करून 10 ते 15 मिनिट असंच ठेवून देणार आहे, त्यामुळे आपला रवा एकदम खुलतो। 10 मिनिटांनंतर आता आपण याचे पापड घालून घेणार आहोत। पापड घालण्यासाठी आधीच मी कपडा टेरेसवरती हांतरून घेतलेला आहे। यावरती अशा पद्धतीने पळीने छोटे छोटे पापड सोडायचे आहेत। पळीमध्ये एकसारखं पीठ घ्यायचं आहे, त्यामुळे आपले सर्व पापड एकसारखे होतात। अशा पद्धतीने मी आता सर्व पापड घालून घेणार आहे। दोन दिवस याला सुकायला लागतात, त्यानंतर आपले पापड खाण्यासाठी तयार आहेत। तळल्यावरती ते दुप्पट तिप्पट होतात। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने माझे सर्व पापड घालून झालेले आहेत। जवळजवळ 60 ते 70 पापड झालेले आहेत। एकदम सोपी पद्धत आहे। 2 दिवसानंतर अशा पद्धतीने पापड वाळून तयार आहेत। धन्यवाद।